सध्या राज्यामध्ये मान्सून आता लांबणीवरती पडलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढली आहे। मान्सून रखडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। हळद उत्पादक शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे आहेत, त्यामुळे पाऊस कधी पडेल या प्रतीक्षेमध्ये आता सध्या शेतकरी वर्ग थांबलेला आहे। वाशिम जिल्ह्यातल्या आडोळीमध्ये 400 एकर वरती हळदाची लागवड केली गेलेली आहे। वाशिम जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात हळद लागवड झालेली आहे। वाशिम तालुक्यातील आडोळी या परिसराजवळ जवळजवळ 400 एकर वरती हळद लागवड झालेली आहे। मात्र आता पाऊस लांबणीवरती जास्त असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। कधी लागवड केली, किती खर्च झाला आणि अद्यापही पावसाची काय परिस्थिती? जवळपास 27-28 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत 1 तारखेपासून बी चालू झालेली आहे पेरणी। तर जवळपास गावातील 75-80% पेरणी झाली की बा पाणी येते हे हवामानाच्या अंदाजानुसार आम्ही पेरणी केली। पण आता हा पुढे तारखी लांबतच चालल्या की समोर आता विहिरीचं पाणी नाही द्यायले। आज हे बेजर याचं बी आणि खर्च धरला तर जवळपास 70-80 हजार रुपये खर्च आत्ताच आला एकराले आणि याच्या पुढचा वेगळाच। आणि आता हे पाणी नाही आल्यामुळं आम्हाला थोडी चिंता वाटाली की बा आपल्या जवळ पाणी नाही आणि वरून येईना। आता मिरगात पेर होते म्हणत 7-8 तारखेला की बा मान्सून येणार आहे, मान्सूनही नाही आला। आता पुन्हा तारीख लांबतच चालली, 5 तारखेची 15 तारखेवर गेलं। हवामान तज्ञाच्या अंदाजानुसार ही पेरणी झालेली आहे। कारण ते म्हणत होते की 4 तारखेला पाणी येते, 7 तारखेला पाणी होते, असं कोणतंही नाही झाले नाही। त्यामुळे आज रोजी हळद कुजण्याच्या अवस्थेत आलेली आहे। काही कोमा आलेली ती सडण्याच्या मार्गावर आहे। यामुळे शेतकऱ्याचं नक्कीच कंबरडं मोडणार आहे या पाण्यापायी। नक्कीच लवकरात लवकर पाऊस व्हावा अशीच अपेक्षा या ठिकाणचे शेतकरी आता करत आहेत। विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम। त्यामुळे आडोळीमध्ये 400 एकरवर हळदीची लागवड करण्यात आलेली आहे। मान्सून रखडल्याने बळीराजाची चिंता सुद्धा वाढलेली आहे। हळद उत्पादक शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे आहेत, मात्र पाऊस लांबणीवरती पडल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडलाय। मान्सून रखडल्याने बळीराजाची आता चिंता वाढलेली आहे। 450 एकरवरची हळद, नेमकी आता काय करायचं या हळदीचं हा मोठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय।